देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आवाहन केलेलं आहे की देशाची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे जनतेने थोडंसं मदत केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही पेट्रोल डिझेल वापरणं बंद करा किंवा कमी करा. पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करा. वर्क फ्रॉम होम करा. 1 वर्षापर्यंत सोनं खरेदी करू नका. ठीक आहे मोदी साहेब, तुम्ही म्हणसाल आम्ही सर्वच काही करू. या अगोदरच्या कोरोनामध्ये आम्ही केलंच. टाळी पण वाजवली, थाली पण वाजवली. पण तुम्ही काय करता? तुमच्या आमदार खासदारांचा जो खर्च आहे तो कधी तुम्ही बंद करणार? तुमच्या आमदार खासदारांचं पेन्शन आहे ते बंद करा. त्यांचे पगार बंद करा. आजी माजी खासदार आमदार आहेत यांचे पगारसुद्धा तुम्ही बंद करा. ते का करत नाहीत? यांच्या ताफ्यात जो खर्च होतो इकडे इकडे धावण्यामध्ये तो तुम्ही कमी करा. यांच्या सुरक्षा यंत्रणेवर सुद्धा जो खर्च होतो तो तुम्ही कमी करा. ते जे काळी टोपीवाले हाफची अड्डीवाले आहेत त्यांची काही गरज नाही, पण त्यांच्यावरसुद्धा तुमचा सुरक्षा यंत्रणेचा भरपूर खर्च, सिक्युरिटीचा खर्च आहे तो तुम्ही बंद करा. ते का तुम्ही करत नाही? व जनता तर काय चड्डी बनेनो म्हणसान ते पूर्ण फिरायला तयार आहे. टाळी पण वाजवतील, घंटा पण वाजवतील. पण तुम्ही काय करणार? तुम्ही दिवसातून 10 वेळा कपडे बदली करता. लोकांना वर्क फ्रॉम होम सांगता, तुम्ही परदेश दौरे करता आणि तिकडे तुमची एस्टिमेट काय कोणती फाईल आहे ती बनते. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. फक्त जनतेसमोर येऊन हात जोडायचे आणि लोकांना फक्त सांगायचं की बस देशाला तुम्ही मदत करा, दुसरं काहीच नाही. आणि स्वतः काही करत नाही. सर्व खर्च तुम्ही करणं लावलेला आहे. देशाला तुम्ही अक्षरशः लुटलेलं आहे तुमच्या सरकारने. देशाची जी आजची परिस्थिती आहे हे सर्व तुमच्यामुळे आलेलं आहे. तुमच्या परदेश दौऱ्यामुळे आलेलं आहे. आता निवडणुका होत्या तेव्हा सांगत होते की देश मजबूत हातों में आहे. आता कुठे गेले तुमचे मजबूत हात? कुठे गेले? थरथरायला लागले. या सगळ्या भपक्या बंद करा. नको तिथं तुम्ही खर्च करता. निवडणुकांमध्ये भरपूर खर्च केला, काही करायची गरज नव्हती.